मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पत्र दिलं होतं बरं का. ज्ञानेश्वरीतली भाषा कळत नाही. हाती हाला फुली पासावना जीवी न घाली तैसान लोटी दुर्वाक्य शेली शेलीला साता. बोला, काहीच कळत नाही, डोक्याला सुद्धा लागत नाही. विठ्ठल विठ्ठल हा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ ज्ञानोबारायांनी रचला. ज्ञानोबारायाची भाषा ज्ञानोबारायालाच कळू शकते. थोडं पुढे या, पुढे या, थोडस जागा कमी आहे, थोडं पुढे या पुढे या. महिला मंडळी पुढे सारखा, थोडा रस्ता द्या सारखा थोडे पुढे इथं जागा आहे ना भरपूर. चरित्र येतं, त्या चरित्रावर आधारित ही गवळण आहे. 2 वेळेस टाळ आहे, तुम्ही हायगे करू नका वाजायची. तुटले तर भरून घेऊन येतं, मार पाकिटातून काढून घ्या. बोलते लोक चिकटपणा का वाजायची काय कंजूशी आहे, दना आणायची. माणसाने हात मोकळा ठेवला पाहिजे का, टाळात असो का द्यायत असो, देताना सुद्धा हात मोकळा असलं पाहिजे. वाजायला बी द्यायला बी. तुम्ही जितका चिकटपणा करता तितकं नुकसान जास्त होतं. जितका चिकटपणा जास्त तितकं नुकसान जास्त. एका गावात भागवत चालू होतं. आरती झाली आणि ती आरतीवाली मावशी अशी सगळ्या लोकात फिरू लागली. लोकात मग कोणी 10 रुपये, कोणी 5 रुपये त्या ताटात टाकायचे. भागवत ऐकायला एक चिकट्या आलता. चिकट्या कळत का? चिकट्या नाही, मराठी भाषा लवकर कळत नाही. मराठी भाषेला विचित्र आहे. म्हातारे पारावर झोपले. एक म्हातार रात्री 12 वाजता उठलं लघवीला, वाट्याहून खाली पडलं. तर खाली पडल्या ते म्हणे, अरे राम भाऊ मी पडलो. आत पडले म्हातार म्हणे, पड पड पड, आम्ही बी पडलो. काही ताळाल नाही, काहीच नाही. मराठी भाषाच अशी आपली विचित्र. सासूना सुनाला सांगितलं, भाई मी कालेज कीर्तन येते तोपर्यंत तू पुरण वाटून दे. काही चुकलं म्हातारीचं. म्हातारी कीर्तनाला गेली, सुनाना पुरण वाटलं बिन. गल्लीतल्या सगळ्या लहान लहान पोराला एक गोळा वाटून द्या. म्हातारी वापस येऊन पाहिजे सगळ्या पोराच्या हातात गोळीच गोळी. म्हणजे कुठून आणले का, कुठून आणले रे? ते म्हणे, आजी तुमच्याच घरी प्रसाद वाटणं चालू आहे. पडत झाली म्हातारी, काय करते का? तुम्ही तर म्हणे पुरण वाटून दे. सगळ्या गल्लीत वाटा, पलीकडे गल्ली राहिली पण फक्त. सासू म्हणतो पुढे धडकच घेते आता. चिकट्या म्हणजे भलता चिकट्या. काही लोक इतके चिकट आहे काय सांगा. बाप्पा बाप्पा बाप्पा. एका माणसाच्या घरी पाहुणे आले. आधी बाई जरा धार्मिक होती, बाईना पुरणपोळी केली. ह्यो चिकट्या होता माणूस, पण बाई धार्मिक होती. आजकाल बायाच धार्मिक आहे. हे पहा ना, माणसं तिरपे चौकून बायाने येळ तसं अर्जुनाला बायाने लुटलं होतं चौकून. पुरणपोळी केली. बाई जरा धार्मिक होती. बाया धार्मिक आहे, स्त्रिया जास्त धार्मिक आहे आजकाल. आता मला रोजचा अनुभव भागवताला. माणसं जर पाय पडायला ना, पाय पडायला लागले ना, दोघात फरक आहे. बाई जर पाय पडायला आली तर काही 10 रुपये 5 रुपये काहीतरी ठेवून जाते. पण माणसं जर का पाय पडायला आले तर आमचाच गुळ घेऊन पळत. त्याला जर म्हणलं मामा मामा गुळ, ते म्हणतो घरच्या परसाद चालेल, परसाद द्या. ती बाई आली, ती म्हणे पाहुणे आले, कधी नव्हत पाहुणे आले, तिनं पुरणपोळी केली. पाहुणे म्हणे, हो पाटील. म्हणे काय? अरे पुरणपोळीवर तूप वाढा लागत, तूप नसलं पोळी कस काय पचन? पण तूप चिकट्याना तूप एका वाटीत घेतलं आणि वाढाला काय घेतलं? दाबण. दाबण राहते
सरोवर साहेबाला विचारून घ्या नसलं माहित ते दाबण अशी तुपात बुडी जाय माझं पोळीवर झटकी जाय कितपडत झालं मोकळं चाकळं ते म्हणे बाबा हे तो दाब नाही दिसतो म्हणे मग ते जेवणारा म्हणलं पाहुणे हो उद्या आपल्या घरी या तुम्हाला पोळी कसं काय खाऊ घालायची मी दाखवतो म्हणे याव द्या आता ह्यो चिकट्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेला येणे तरी दाब नान वाढलं पण ते तर इतका चिकट्या तर त्यांनी गौरी पेटवली धुपन केलं आणि त्याच्यावर तुपास थेंब टाकला आणि धुपन केलं तुपाचं मला घ्या तू बाप येतो धुपणे आहे म्हणे असे धुपणे दाबणे सापत्याला पाहिजे महाराज लोक ठाठा करीतच पळत भाऊ चिकट्या आधी पहिले ते ताट फिरवायला लागली सगळे लोक आरती झाली मग कोणी 10 रुपये कोणी 5 रुपये कोणी 1 रुपया टाकायचं ते चिकट्या कोपऱ्यात उभं राहिलं म्हणजे आपल्याकडे ती उरायली म्हणे तसं माग 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 सारखायचं माग माग सरकलं कोपऱ्यात जाऊन उभं राहिलं ती आरतीवाली म्हणे मामा टाकान काही तरी ह्या खिशात हात घाल त्या खिशात हात घाल ह्या खिशात 1 रुपया काढा ताटास टाकला त्याच्या मागे एक बाई उभं होती बाईनं लाल जरी 2000 रुपयाची नोट काढली म्हणजे दादा त्या टाकून बापरे म्हणे 2000 आरती झाली बाहेर आली आणि तो त्या बैला म्हणला का पाऊस नाही पाणी नाही दुष्काळ तुम्ही 2000 रुपये टाकले ताटात ते म्हणले दादा मै नव्हते म्हणे मग तुमच्याच खिशातून पडले होते 15 दिवस अंगार घेऊन झोपलो तुम्ही जितका चिकटपणा करता तितकं नुकसान जास्त आहे विठ्ठल श्रीमद भागवतामध्ये 22व्या अध्यायामध्ये एक प्रकरण आलंय भगवान परमात्म्याने 2 वेळेस वेणू वाजवलाय त्यातला पहिला वेणुवाद आणि पहिलं वेणुवादन 22व्या अध्यायामध्ये या ठिकाणी वर्णन करतात एक दिवसाचा प्रसंग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ठरवलं आज वेणुवादन करायचंय सकाळच्या प्रहरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा लवकर उठले आणि परमात्म्याने सुंदर श्रंगार केला पिवळा पितांबर परिधान केला गळ्यामध्ये वैजयंती माला परिधान केली हातामध्ये फुलांचे पुष्पगुच्छ बांधले कानामध्ये कण्हेराच्या फुलांची गुच्छ बांधली मस्तकार मोर पंख बांधला आणि भगवान परमात्मा आज जणू काही करोड भुंगे मस्तकार बसावे असे परमात्म्याचे कुरळे केस दिसू लागले परमात्म्याच्या भुवया जणू काही धनुष्याच्या आकाराच्या दिसू लागल्या कामदेवाचा बाण दिसावा अशी नाशिका दिसू लागली लाल बुंद परमात्म्याचे ओठ मोत्याची पंकत बसावी अशी दाताची पंक्ती हसले की गालावर खळ पडते चंद्राचा प्रकाश पडावा असं परमात्म्याचं रूप आणि शुक महाराज वर्णन करतात बरहा पीडम नटवर्वपू कर्णयो कर्णिकारम रंध्रान वेणोरधर सुधया पुरैन गोप वृंदे वृंदा सुंदर वेश परिधान करून परमात्मा यमुनेच्या काठावर आले आणि यमुनेच्या सकाळची प्रहर आहे ब्रह्म मुहूर्ताचा मुहूर्त आहे सकाळची थंडगार हवा आहे यमुनेचं थंडगार पाण्याची हवा त्या ठिकाणी पसरलेली आहे वनामधल्या लताबिलींच्या फुलांचा सुगंध पसरलेला आहे आणि अशा सुंदर कामुक वातावरणामध्ये प्रसन्न सकाळी भगवान परमात्मा यमुनेच्या डोहाकडे निघाले यमुनेचा काठ जवळ येऊ लागला सकाळची वेळ आहे गोपी कोणी दूध काढतायत कोणी दुधांच्या धारांचा आवाज करतय सर 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 आवाज येतोय काही गोपी मस्तकावर भांडे घेऊन पाणी आणण्याकरता निघाले आहेत कोणी सडा सारवण करतायत कोणी रांगोळ्या करतायत कोणी सकाळी मंथन करतायत घुम घुम करते घुम घुम करते तेरे घुमती
सकाळची वेळ आहे, सगळ्या गोपी स्नान करून मंथन करतायत आणि भगवान परमात्मा यमुनेच्या डोहाकडे निघाले. यमुनेच्या काठाजवळ परमात्मा आले. सकाळची ब्रह्ममुहूर्ताची वेळ. एक सुंदर कदंबाचं झाड पाहिलं. कदंबाच्या झाडाजवळ परमात्मा उभा राहिले. कसे उभा राहिले? अभंगाच्या पहिल्या बाबा तुमचं आता वय किती? 62. वा, या वयात एवढा उत्साह. तरुणपणात कसे असतील बाबा? गोविंदू माये गोपालू. यमुनेचा काठ आहे आणि सकाळच्या प्रहरी भगवान परमात्म्याने आपला वेणू ओठावर टेकवला. दोन्ही हाताने वेणूचे पाय परमात्मा दाबू लागले आणि कसे उभा राहिले? त्रिभंगी देवडा ठाण माडोनी माये कल्प द्रुम तळी वेणू वाजवीत आहे. गोविंद गो माये गोपालू. गोविंद माये गोपालू. गोविंद माये गोपालू. भगवान परमात्मा यमुनेच्या काठावर उभा राहिलेत. वाजू वाजू देवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमात्म्याने यमुनेच्या काठावर वेणू वाजवला. असा वेणू वाजवला, असा वेणू वाजवला, असा वेणू वाजवला. हो भुलविले वेणू नाद. भुलविले वेणू नाद.
परमात्म्याने वेणू वाजवला. हा वेणू जो आहे 3 प्रकारचा आहे बरं का. वंशी वेगळी, बासरी वेगळी आणि वेणू वेगळा. तिन्ही वाद्य वाजवायचेच आहे. तिन्ही वाद्य फुंक वाद्य आहेत. वाद्यामध्ये 3.5 प्रकारचे वाद्य आहेत. एक चर्मवाद्य आहेत, एक फुंक वाद्य आहेत, एक तंतुवाद्य आहेत आणि एक अर्धवाद्य ते तालवाद्य आहे. चर्मवाद्यामध्ये प्रख्वाज आहे, तबला आहे, खंजिरी आहे. हे चर्मवाद्य आहेत म्हणजे चमड्याचे आहेत. एक तंतुवाद्य आहे. तंतुवाद्यामध्ये विणा आहे, सितार आहे, ते एकतारे आहे, चोंडक आहे. चोंडक ते तंतुवाद्यात आहे. एक फुंकवाद्य आहे. फुंकवाद्यामध्ये पेटी येते, सनई येते आणि बासरी येते. आणि एक ह्या 3ही वाद्यांना वाजवणारे एक अर्धवाद्य आहे, त्याला तालवाद्य म्हणतात. हा टाळ जो आहे हे अर्धवाद्य आहे. पण अर्धवाद्य जर चुकलं तर वरचे 3ही वाद्य चुकतात. विठ्ठल विठ्ठल ज्याचा ताल गेला त्याचं सगळं संपलं. या फुंक वाद्यामध्ये, या 3.5 वाद्यामध्ये सगळ्यात सुंदर वाद्य जर कोणतं असेल तर ते फुंक वाद्य आहे. म्हणजे ज्यामध्ये हवा फुंकल्या जाते. कारण फुंकणं म्हणजे त्यामध्ये प्राण ओतणं असतं. बासरी जे आहेत यामध्ये प्राण फुंकावा लागतो. ज्याच्यामध्ये प्राण ओतल्या जातो त्याचा स्वर अतिसुंदर असतो. म्हणून सगळ्यात सुंदर वाद्य जर कोणतं असेल तर तो फुंक वाद्य आहे. त्यामध्ये वेणू, बासरी आणि वंशी येते. विठ्ठल विठ्ठल बासरी, वेणू आणि वंशी याच्यामध्ये थोडा फरक आहे. बासरीला 7 छिद्र असतात, वंशीला 9 छिद्र असतात आणि वेणूला 11 छिद्र असतात. वेणू जो हा वाद्य आहे हा देहाचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे वेणूला 11 छिद्र आहेत त्याप्रमाणे आमच्या या वेणूला सुद्धा 11 छिद्र आहेत. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि मन हे 11 इंद्रियांनी आणि 11 छिद्रांनी, ब्रह्मरंध्र एक 11वं छिद्र सांगितलेलं आहे. त्या 11 छिद्र किंवा 11 इंद्रियांनी सजलेली ही बासरी आहे. या बासरीमध्ये जेव्हा परमात्मा फुंक मारतो तेव्हा ही बासरी वाजते. आणि त्यांनी फुंक बंद केली मग उचलून न्यावं लागत. बासरीची पुन्हा एक विशेषता अशी आहे, वंशीची, वेणूची, बासरीमध्ये गाठ नसते. बासरी इकडून फुंकली की तिकडून एकदम मोकळी. 3 ठिकाणी गाठी असू नये. जुने लोक सांगतात धोत्रात गाठ असू नये. धोत्रामध्ये गाठ असू नये. बेसनात गाठ असू नये. ते बाहेर विचारा, बेसनात गाठ असू नये. हो मावशी, बेसन म्हणजे जे कोणत्याच सणाला चलत नाही तेच नाव बेसन. कोणत्याच सणाला चलत नाही पण लोकांना भलतंच आवडतं ते. चहान पिठलं मेलेलं उठलं. मी तर म्हणतोय बेसन आहे ना जगातल्या सगळ्यात आळशी बाईंना लावलेला शोध म्हणजे बेसन. ही कोण असेल ती अंबाबाई. आणि आमच्या वार करायचं तर पाचीलाच पुजलेलं आहे ते बेसन. हो महाराज, बेसन काय पदार्थ आहे बेसन. ते एक मेदग, एक मेदग आमच्याकडे एक खळगुट आहे. तुमच्याकडे आहे ते खळगुट. इकडे जरा वेगळा शब्द आहे त्याला, रबळ. रबळ. इकडे श्रीरामपूरकडे त्याला दुमाळ्या म्हणते. दुमाळ्या. मला बरेच दिवस कळत नव्हते याला दुमाळे कोण म्हणते. मग मला अर्थ कळाला की हे खाल्लं की माणूस सकाळी डबा घेऊन तुंबडो की नावच पडतो दुमाळ्या. आमच्याकडे त्याला खळगुट म्हणतात. खळगुट. आता ते खळगुट बनवायला मावशी जर खळगुटी असली काही घरी जाऊन पहा, त्या चुलीजवळ बकऱ्याच्या लेंड्या पडलेल्या, सगळा कचरा चुलीजवळ लोटलेला, कोंबड्याने तिथंच घाण केलेली, लहान लहान पोरांनी तिथंच रांगोळ्या काढलेल्या. मावशी आंघोळीला बसली, तिनं 2-4 वाजता आंघोळ केलेली नाही. मध्येच काय कोण अशी खरी.
मध्येच असं काय कोण फोडी ती दोन्ही पायाच्या बोटांना परत दाबलेली पायाची बोट कशाने भरलेली देवाला डोळे चुलीस दुपण नाकात चाललं मोदीनं एवढं तरी बरं केलं चुलीस दुपण नाकात चाललं मध्येच वरखांडा आणि ती मावशी जर म्हणली महाराज घ्या बरं तो सोडून माणूस म्हणतो उपाशी मरण आणि अशा बायाच्या अंगात येतं आता मला दिवस कळा ना कस काय येतो अंगात अशा ज्या आंघोळी करत नाही काही त्याच्या अंगात तुमच्याकडे नसेल येत कोणाच्या आमच्याकडे आमच्या गावात एका बाईच्या अंगात आलं आता माझ्याकडे गावाकडे जाणं होत नाही जास्त एका बाईच्या अंगात आलं मावशीनं 8 रोजानं आंघोळ केली नाही देवा अंगात देवा आला देवी आली अशी केस अशी आता काय माय गरज ती केस आपटी जाशी ते जे जाशी आपटी जगली तेवढ्यात एक बाई म्हणे नळाला पाणी आलं तेच बुचोडा बांधला नळावर भांडं घेऊन लगे देवी तुम्ही प्रयोग करून पहा तुमच्या लासूरला तर लय अनुभव येईल तुम्हाला एखाद्या बाईच्या अंगात येऊ द्या तिला म्हणा नळाला पाणी आलं जर नाही अंगातलं गेलं वैष्णव महाराजची पुन्हा पेट घेऊ नका नाही तर मग ती लासूरची नाहीच विठ्ठल विठ्ठल धोत्रात गाठ असू नये बेसनात गाठ असू नये आणि सज्जना हो मनात गाठ असू नये मनात गाठ ठेवू नये अरे मन मोकळं ठेवा मन मोठं ठेवा मन सरळ ठेवा एक लक्षात ठेवा जो सीधा होता है वही साधू होता है सरळ असलं पाहिजे माणसाला एक सांगू का सरळपणामध्ये फार आनंद आहे विनाकारण माणसं आडे वेड्या घेऊन मनात गाठी घेऊन जगतायत अरे मनात गाठ घेऊन जगणं म्हणजे सगळं आयुष्यभर दुःखात जगणे मनात गाठ असू नये मन मोकळा असावा मनात गाठ ठेवली तर परमात्मा त्याचा स्वीकार करीत नाही वेणू ही त्याचं प्रतीक आहे ज्याच्यामध्ये गाठ नाही ती वेणू आहे आणि अशाच वेणूला परमात्मा आपल्या कमरेला ठेवतो आणि असाच वेणूला परमात्मा आपल्या ओठाची उशी देतो आणि आपल्या त्या वेणूला कोमल हाताने त्याचे पाय दाबतो ती लीला म्हणजे वेणू गीताची लीला आहे विठ्ठल मनात गाठ ठेवू नये गड्या मनात गाठ ठेवू नये हे बा दुसऱ्याविषयी द्वेष ठेवलं त्याचं वाईट होईल का नाही होईल सांगता येत नाही पण आपलं वाईट आधी होणार हे निश्चित लिहून घ्या मला एक सांगा लिंबू जर दुधामध्ये पिळलं तर दुधाचं काय होतं काय होतं दही होतं लिंबू जर दुधामध्ये पिळलं तर काय होतं दुधाचं नाही पुन्हा फाटून जातं शाबास त्याला विशेष शब्द आहे दूध फाटतं दूध येत असते ना तुमच्याकडं दुधामध्ये जर लिंबू पिळून पहा दूध फाटून जातं मला एक सांगा लिंबानी दुधाला फाडलं पण दूध आधी फाटलं का लिंबू आधी फाटला काही लोकांना काहीच कळत नाही एका गावात 4 महिने रामायण सांगितलं का महाराजनं शेवटच्या दिवशी महाराज म्हणे बाबा काही शंका असली तर विचारा एक आडसूट उभं राहिलं आडसूट अवकळी उठलं पाटकुळी बसलं ते म्हणे महाराज एक शंका आहे म्हणे काय तुम्ही 4 महिने रामायण सांगितलं पण एक नाही कळलं म्हणे कोणतं रामायणात राक्षस कोण होता राम राक्षस होता का रावण महाराज डोक्यालाच मुंगे आले महाराज म्हणे बाबा रावणही राक्षस नव्हता आणि रामही राक्षस नव्हता म्हणे मग कोण होता मग तू एक राक्षस आणि तुला रामायण सांगणार मी एक राक्षस आता आपण धडक घेऊ तुला राक्षसच कळाल नाही गड्या ज्या वेळेस लिंबानी दुधाला फाडलं दूध नंतर फाटलं पण आधी लिंबाला फाडावं लागलं त्या बाईनं आधी लिंबू फाडला त्याला पिळलं त्याला रोडवर फेकलं हजारो लोकांनी त्याला तुडवता त्याला नालीत जावं लागलं आणि नालीतल्या गटारातल्या किड्यानी त्याची लचकी तोडली जो दुधाचा नाश करायला गेला त्याचा नाश आधी झाला पण जे दूध नासवण्याचा प्रयत्न केला त्या दुधाचं दही झालं दह्याचं लोणी झालं लोण्याचं तूप झालं आणि तुपाचा सुगंध सुटला विठ्ठल म्हणून वेणू श्रेष्ठ आहे वेणू मध्ये गाठ नाही
सज्जना, मनात गाठ ठेवू नका, परमात्मा जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. परमात्म्याने वेणू जवळ घेतला आणि कशी उभा राहिले. बिब्रत बेनम जठर पटयो त्रिभंगा देवडा ठाण मांडून या माय. परमात्मा त्रिभंगा देवड उभा राहिले. त्रिभंगा म्हणजे 3 ठिकाणी वाकडे उभा राहिले. पायात वाकले, कमरात वाकले आणि मान वाकवली. परमात्म्याने वेणू आपल्या ओठावर टेकवला. कोमल हाताने वेणूचे पाय दाबायला सुरुवात केली. वेणूमध्ये स्वर फुंकला. जणू काही आज वेणू साक्षात परमात्म्याची अर्धांगिनी झाली. परमात्म्याने त्या वेणूला ओठावर टेकवलं, आपल्या श्वासाचा अधरामृत दिलं आणि त्या वेणूला जणू काही सिंहासनावर बसवल्यासारखं तिला कानाच्या कुंडलाने हवा घातली. आपल्या डोळ्याच्या पापण्याने तिची सेवा केली आणि आपल्या नाशिकाच्या श्वासाने जणू काही तिला गरम हवेना, जणू काही तिला एअर कंडिशन करून दिलं आणि त्या वेणूला वाजवू लागले. परमात्मा त्रिभंगा उभा राहिले आणि 3 ठिकाणी वाकून उभा राहिले. परमात्मा 3 ठिकाणी वाकलेलेच आहे बरं का. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं संपूर्ण चरित्र जर पाहिलं तर परमात्मा 3च ठिकाणी वाकलेले आहेत. बालवयातही वाकलेले आहेत, तरुणपणातही वाकलेले आहेत आणि अवताराचं निर्याण करायचंय तेव्हा सुद्धा वाकलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल तीन ठिकाणी वाकलेले. बालवयामध्ये वाकडं म्हणजे काय? वाकणं म्हणजे बाकी बिहारी, त्याचे विचार वाकडे, त्याचं चालणं वाकडं, त्याचं पाहणं वाकडं, त्याचं बोलणं वाकडं, सगळं वाकडंच. वेणू वाजवतो सरळ पण वागवतो सगळं वाकडंच. सगळं वाकडं. लहानपणात पहा, तरुणपणात पहा, निर्याणाच्या वेळेला पहा, प्रत्येक ठिकाणी परमात्म्याचं चरित्र पाहिलं की परमात्म्याचं वाकडंच वागणं दिसतं. विठ्ठल विठ्ठल. बालवयामध्ये वाकडं पहा. बालवयात किती वाकडे. कालिया डोहामध्ये कालियाला मारायचं होतं. कालिया डोहात कालियाला मारायचंय. रोज बळीराम दादा सोबत येतात गाई चारायला. परमात्म्याने पाहिलं की उद्या आपल्याला कालियाला मारायचंय. घरी आले. घरी येण्याच्या अगोदर एका वनामध्ये एक वत्सासूर नावाचा दैत्य आला होता, वासराचं रूप. परमात्म्याने पाहिलं आणि दादाला सांगितलं, दादा वत्सासूर आहे, धरा. दादा जसे पळाले वासराचे पाय धरले, गरगर 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 फिरवला, झाडावर फेकला, वत्सासूर खाली पडला. वत्सासुराला मारलं. दादा घरी आले, परमात्मा घरी आले आणि दादाला परमात्म्याने आईला सांगितलं, आई आज दादानी एक वासरू मारलं. दादा म्हणे, बापरे काय चाभ्र म्हणे. याने सांगितलं मारायचं, याने सांगितलं धर, याने सांगितलं मार, यानेच मारायला लावलं आणि इथं आल्यानंतर आईला सांगतोय की वासरू मारलं. दादा म्हणले, कृष्णा असा वाकडा जर चालशील तर उद्यापासून तुझ्या सोबत येणार नाही. परमात्मा मनात म्हणले, तेच मला करायचं होतं, कारण उद्या कालिया नाग मारायचा आहे. कालिया ही नाग आहे आणि शेषही नाग आहे. परमात्म्याने विचार केला, नागाची युती झाली तर आपलं सरकार पडल. एक नाग घरीच ठेवला. त्रिभंगी देवडा गोकुळात, मथुरेत आणि द्वारकेत 3 ठिकाणी ही लीला आहे. म्हणून त्रिभंगी किंवा बालवयामध्ये सुद्धा वाकडा, तरुणपणामध्ये सुद्धा वाकडा. जेव्हा तरुणपणामध्ये युद्धाची वेळ आली, कौरव पांडवाच्या युद्धामध्ये जेव्हा भाग घेतला, तेव्हा तर देवाचं वाकडं पण तो एका पावलावर दिसतं.
मग ते जयद्रथाला मारणं हो, भीष्माचार्याला मारणं हो, द्रोणाचार्यांना मारणं हो, का कर्णाला मारायचं असो, प्रत्येक वेळेला देवाचं वाकडं पण पाहायला मिळतं, प्रत्येक वेळेला. आणि मग उतार वयामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पुन्हा एक लीला केली, ती सुद्धा वाकडीच आहे. काय लीला केली? एक दिवस रुक्मिणी माता आणि भगवान परमात्मा चौफाळ्यावर बसले. संध्याकाळची वेळ होती, मुलाचे लग्न झाले, मुलाचे लग्न झाले, अनिरुद्धाचं लग्न झालं होतं, नाताईचं लग्न झालं, आणि दोघं म्हातारा म्हातारी एकांतात बसले दोघं जण. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेला म्हणतात, रुक्मिणी मला तुला बोलायचंय गड्या. म्हणे बोला ना. नाही, बऱ्याच दिवसांनी बोलायचं पण मला असं वाटतं की बोलू का नको. म्हणे लवकर देवा, लवकर बोला, काल्याचा दिवस आहे, तिकडं नुकती वाट. काय नुकती? काय बुंदी का? बुंदी. वा वा वा. कीर्तन जरा लांबा म्हणले बरं मला, म्हणजे बुंदी झाली कोण अजून. बरोबर. विठ्ठल विठ्ठल आता मी भागवतकार महाराज आहे, संध्याकाळपर्यंत आकडीत नाही. आमच्या वडिलाचं यायला माहिती आहे, 5-5, 6-6 घंटे कथा करतात, मी 6-6 घंटे कथा करतो. फक्त तुम्ही बसायला पक्के राहा, घाबरू नका, वेळेच्या आज सोडून देऊ. विठ्ठल विठ्ठल दोघं एकांतात बसले. रुक्मिणी मातेला परमात्मा बोलतायत, रुक्मिणी मला तुला बोलायचं होतं ग, पण बरेच दिवस झाले बोला वाटतं, पण कसं बोलू हेच कळलं. बोला ना देवा, बोलायचं काय आता, बायकोला बोलायचं काही लाजायची काय गरज आहे? काय बोलायचं तुम्हाला सांगा. म्हणे रुक्मिणी मी पुन्हा विचार करतोय, तुला बोलू का नको. म्हणे बोला ना, लवकर बोला, काय पाहिजे तुम्हाला? चहा करू का? ते म्हणे नाही. मग जेवायचं का? म्हणे नाही. मग काही मुलांचं सांगायचं का घरानं? म्हणे नाही. मग काय बोलायचं तुम्हाला? पण रुक्मिणी बराच वेळ झाला बोलायचं, पण बोलूक नको ग. आणि देवा लवकर बोला गड्या, आता मला लवकर सोडायचंय, लवकर बोला. म्हणे मग रुक्मिणी आई काय, मला तुझ्यासोबत लग्न करायचंच नव्हतं. कधी चालल्या गप्पा, नातायचं लग्न झालं. म्हातारी माणसाने कधी काय गप्पा आला. विठ्ठल 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 पण मला बोलायचं होतं तुला, बोलू का? म्हणे बोला ना लवकर. म्हणे रुक्मिणी मला तुझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं. रुक्मिणी माता म्हणली, देवा भूक लागली काय तुम्हाला? भूक लागल्यावर माणूस काही हरबळत. काय बोलू राहिले तुम्ही? नातायचे लग्न झाले ना, आता काढ विषय हा. नाही मी तेच म्हणत होतो, तुला बोलू का नको. लवकर काय बोलायचं हे बोलायचं तो असं बोलत असते म्हातारपण. रुक्मिणी माझी तुझी कशातच बरोबर निघाड. कसं काय? ते पाय, मी दिसायला काळा, तू दिसायला गोरी, तू राजाची मुलगी, मी तुरुंगात जन्माला आलो. अगं आम्हाला राज्य सुद्धा नाही, सगळ्या लोकांच्या भीतीनं मी या द्वारकेत लपून बसलो. आम्हाला छत्र नाही, राज्य नाही, मी दिसायला गोरा नाही, मी दिसायला काळा, सगळे लोक मला वाकड्या म्हणतात, सगळे लोक मला चोर म्हणतात, सगळे लोक मला नाव ठेवतात. आणि अशा नवऱ्याची तू निवड केली रुक्मिणी. काय अजूनही वेळ गेली नाही? कशाला तुम्ही, कशाला? तुझं मन असलं तर अजूनही तू दुसरं लग्न करून घे. धाडकन रुक्मिणी माता खाल्या पडल्या. बापरे, असं बोला देवा. माणसाला बोलता आलं पाहिजे. ज्ञानोबा आहे ना, काय बोलावं काय बोलू नये याचं वर्णन केलं. साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सत्य बोला,
आणि मृदू बोला, मवाळ बोला, मितुले बोला. मितुल म्हणजे थोडं बोला. काही लोकांना पगड लावले सवरत. एखादी म्हाताराली विचारा कुठून आले बाबा, ते जे सकाळी झोपेतून उठले पण सकाळी उठलो तर गाडी गेलो, पासरानं वळलं, पटरा राबडलो, टेम्पो आलं, दवाखान्यात गेलो, पाहुणा भेटला, चहा बदली. बाप माणसाला वाटतं मरण पण येतो, बसत नाही आता पुन्हा फिरू. थोडं बोला, मितुले बोला, चांगलं बोला. काय बोलू नये? आडू, वेगू, विंदानू असे हे शब्द बोलू नये. परमात्मा असे बोलले, रुक्मिणी माता खाली पडल्या आणि रुक्मिणी मातेनं मग भागवतामध्ये परमात्म्याची फार गोड स्तुती गायली. विठ्ठल विठ्ठल. रुक्मिणी माता म्हणते, प्रभू तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे, माझी तुमची बरोबरी नाही, मी सरळ आहे तुम्ही वाकडे. त्रिभंगे देवडा त्रिभंगी उभारून वेणुवादन सुरू केलं आणि त्या वेणुवादनाचा परिणाम काय झाला आमचे भानदास महाराज वर्णन करतात. वृंदावनी वेणू कवनाचा वृंदावनी वेणू कवनाचा वृंदावनामध्ये याचा परिणाम झाला. काय परिणाम झाला? ज्ञानोबा दुसऱ्या चरणात सांगतात, गोविंदो माय गोपालू सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदो. दोन वेळेस शब्द उच्चारलेत, दोन नावांनी देवाला हाक मारली, एक गोविंद आणि एक गोपाल. या दोनही नावाचं विशेषण काय? या दोन नावांना ज्ञानोबारायांनी का मांडलं? त्याचे कारण असे आहे, गोविंद हा पहिला जो शब्द आहे, भगवान परमात्म्याने भागवतामध्ये दोन वेळेस वेणू वाजवला, एक रास लीलेमध्ये आणि एक वेणू गीतामध्ये. विठ्ठल विठ्ठल
परमात्म्याने भागवतामध्ये तो वेणू वाजवला, एक रासलीलेमध्ये आणि एक वेणुगीतामध्ये. रासलीलेमध्ये जो वेणू वाजवला तो फक्त गोपींनी ऐकला आणि वेणुगीतामधला वेणू सगळ्यांनी ऐकला. रासलीलेमध्ये जेव्हा वेणू वाजवला तेव्हा त्या वेणूचं वादन करत असताना परमात्म्याने गोपींच्या इंद्रियांना हेरलं, इंद्रियांना वेधलं, म्हणून देवाला एक नाव पडलं गोविंद. थोडं विक्षेप करू नका, थोडं शांत. विठ्ठल 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 रेंज तुटली ना माझी. दोन वेळेस परमात्मा वेणू वाजवतात. रासलीलेमध्ये जेव्हा परमात्म्याने वेणू वाजवला तेव्हा त्या गोपींच्या मनालाही वेधलं, गोपींच्या इंद्रियांनाही वेधलं आणि परमात्म्याने सगळ्या गोपींचं मन चित्त वेधलं, म्हणून एक देवाचं नाव आहे गोविंद. गो म्हणजे इंद्रिय, विंद त्याला वेधलं, म्हणून देवाचं नाव पडलं गोविंद. रासलीलेमध्ये परमात्म्याने गोपींना वेणुवादन करून त्यांचं चित्त वेधलं, म्हणून देवाचं एक नाव पडलं गोविंद. आणि गायी चारत असताना परमात्म्याने वेणू वाजवला. गोपाल म्हणजे गायी चारत असताना वेणू वाजवला, म्हणून एक देवाचं नाव पडलं गोपाल. म्हणून ज्ञानोबरायांनी दोन शब्दांनी देवाला हाक मारली, गोविंदू ओ माय गोपाल सबायाभ्यंतरी अवघा परमानंद. त्या वेणूचा दोन वेळेस वादन केलं. रासलीलेमध्ये जेव्हा वादन केलं तेव्हा तो वेणूचा नाद फक्त गोपीने ऐकला, म्हणून त्या गोपींच्या अंतकरणात परिणाम झाला. आणि वेणुगीतामध्ये सगळ्यांनी ऐकला, म्हणून सगळ्या सबाह्य अभ्यंतरी म्हणजे सगळ्यांवर परिणाम झाला, म्हणून सबाह्य अभ्यंतरी परमानंदो गोविंदो माये गोपालू. बाजे मुरलिया बाजे रे, बाजे रे मुरलिया बाजे बाजे. थोडं शिकावं लागत आहे. पेटी असेल गायन असेल ते अंदाज पण ते कुणीकडे बी जातं, मग शिकावं लागतं. एका बैला बोंडाळीचे पैसे आले, तिच नावावर वावर होतं, 3,500 रुपये आले. भजनी होती बाई, तिने विचार केला म्हणे आता 3,500 आले ना, पेटीच आणून घेऊ म्हणे. एक आता भजनाला पेटी नव्हती, मग तिनं 3,500ची पेटी आणली, घरी आली. पेटीवर तिनं स्वर धरला, नवरा असा माग उभा, तिनं पेटीवर स्वर धरला, सारे मरे. नवरा म्हणे काय म्हणून राहिली गाडी, सारे मरे. सारे मरे
मग धनी मारे नवऱ्यानं अशी उचलून भीतीला जादळली हो एवढं टिंगुळ आलं. ते शिकावं लागते, शिकावं लागते. संगीत साधना असेल, वादन असेल, मृदंग असेल, हे सगळे वाद्य बोलतात, फक्त बोलवता आलं पाहिजे. हे सगळे बोलतात. हे मृदंग बोलतो, पेटी बोलते, पकवाज बोलतो, खजिरी बोलते. एका गावात पाऊस पडला आणि सगळी भजनी एकाच देवळात आली. खंजीरवालं, पेटीवालं, पकवाजवालं, चोंटक्यावालं एकत्र येत नाही पण आले. भजनी एक खट्टी. बाबा बाबा तुमच्या कॉलनीचं खरंच भाग्य आहे. सगळे भजनी एकत्र येतात, सगळे भजनं करतात, एवढा सुंदर सप्ताह करतात. आमच्याकडे लई बेकार आहे. एकादशीला आधी टाळावाला येतो, ज्याला काहीच येत नाही आधी तो येतो. त्याआधी घोंगडी टाकीतो, मग टाळावाला येतो, मग पाकभाज्या हलत हलत डोलत डोलत येतो. पण ज्याला पेटी येते ते लवकर येतच नाही. मग ते लोक हाक मारत, चला पेटी मास्तर. बायको म्हणते तुम्हाला हाक मारायला जा ना. ते म्हणा असं एका आवाजात जात असते का? 2-4 आवाज देऊ दे जरा. चला हो पेटी मास येत नाही लोक मध्ये लावर पाकवा चला सुरू कर. भजन सुरू झालं मग म्हणता आता येतो कडे जाऊन चक्कर आणू. बरं आहे मग मानान घ्या ना. पुरीन पाड्या पाड्या कांदे चोरी. हे सगळे वाद्य बोलतात, सगळे भजनी एकत्र आले. आता पेटीवाल्याचे खंजीरवाल्याकडे पैसे होते, ते बऱ्याच दिवसांनी द्यायला. मग त्यांनी पेटीच्या स्वरात मागितले. माझे देणे देणारे तू. त्याला सापडे झालो त्याच्याकडे देणंच नाही कोणाचं. माझे देणे देणारे तू. जाऊ द्या जाऊ द्या. ते चोंडक्यावाला म्हणलं कोणचे 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 कोणचे. राहू द्या राहू द्या. कोणचे कोणचे कोणचे. पकवाज बोळसर होतं. पकवाज म्हणलं देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. पण ज्याच्याकडे पैसे होते त्याच्या हातात खंजिरी होती. तो म्हणला डुबले डुबले डुबले. भजनच मोडं एकमेकात धरून मुंडके भिताडावर एवढा टिंगला आली भाजण्याला. अरे भजने बाजे मुरलिया बाजे बाजे रे. परमात्माचा वेणू सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंदू. सगळ्यांना आनंद दिला, सगळ्यांना आनंद झाला. वाहत्या यमुनेचं पाणी स्तब्ध झालं. चिवचिव करणारे पक्षी स्तब्ध झाले. काय काय परिणाम झाला वेणुगीतामध्ये त्याचं वर्णन आहे. अक्षन्वतां फलमिदं न परामिदामा पशूननं. गळाला जरा ते वाजनच दे. विठ्ठल काय परिणाम झाला वेणुगीतामध्ये त्या गोपींनी त्या वेणूच्या स्वराचा परिणाम सांगितला. अक्षन्वतां न पराविदा सख्या पशुननो विवेशयतोर्वयसे वक्त्रं व्रजेश सुतयोर्नुवेणुजुष्टम् यैर्वा निपितमनुरक्तकटाक्षमोक्षम्. काय परिणाम झाला वेणूचा? व्यास महाराजांची लेखणी भागवतामध्ये फार सुंदर सांगतात. सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंदू. काय परिणाम झाला म्हणजे ज्या झाडाखाली परमात्मा वेणू वाजवतात त्या झाडाच्या पानामधून आपोआप टप 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 पाण्याचे थेंब खाली पडतायत. एक गोपी म्हणली अगं पाणी का पडतंय म्हणे त्या झाडांना इतका आनंद झाला की आमच्या कुळामधला एक वेणू भगवान परमात्म्याच्या कमरेला राहतो, परमात्म्याच्या ओठावर झोपतो, परमात्म्याचे कोमल हात त्याचे पाय दाबतात. हा आनंद पाहिला त्या वृक्षांनी आणि त्या वृक्षांच्या डोळ्यामधून प्रेमाश्रू वाहू लागले. विठ्ठल
ज्या नेहमी पळत असतात, ज्या नेहमी धावत असतात, त्या हरणी सुद्धा परमात्म्याचा वेणू ऐकून स्तब्ध उभा राहिल्या. धन्यास्म मूढमतयोऽपि हिरण्येषा आनंदनंदन उपात विचित्र वेशम. अगं सखे, नेहमी धावत असणाऱ्या या हरणी भगवान परमात्म्याचा वेणू पाहून तशा उभा राहिल्या. परमात्म्याकडे एक टवलून उभा राहिल्या, दोन्ही कान टवकारले आणि त्या वेणूंच्या स्वराकडे पाहत त्या हरणी उभा राहिल्या. आणि काय केलं त्यांनी? पूजा दधुर्विरचिता प्रणयावलोके. हे सखे, काय केलं त्यांनी? अगं आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी परमात्म्याचे चरण धुतले, जणू काही आपल्या नेत्र अश्रूंनी परमात्म्याच्या चरणाचा अभिषेक केला. विठ्ठल एक गोपी म्हणली, अगं हे तर काहीच नाही. काय झालं? गावशमुख निर्गत वेणुगीतम. ज्ञानोबराय म्हणतात, समायाभ्यंतरी अवघा परमानंदो. काय काय परिणाम झाला हे पाहण्याकरता भागवत पाहावं लागतं. काय काय परिणाम झाला हे बघायचं असेल तर भागवताकडे बघावं लागतं. ज्ञानोबरायने फक्त निर्देश दिला, समायाभ्यंतरी अवघा परमानंदो. काय परिणाम झाला? गायींवर परिणाम झाला, हरणीवर परिणाम झाला, वृक्षांवर परिणाम झाला, गायीवर परिणाम झाला. गायीवर काय झाला? गावशमुख निर्गत वेणुगीतम. त्या सगळ्या गायी भगवान परमात्मा ज्या ठिकाणी वेणू वाजवतायत, त्या गायींनी त्या गायींनी परमात्म्याच्या मुखाकडे पाहिलं. यमुनेचा काठ आहे, काठावर सगळ्या गायी रवंथ करत परमात्म्याच्या मुखाकडे पाहतायत. आणि त्या वेणूचा परिणाम त्या गायीच्या हृदयावर झाला आणि त्या गायीच्या स्तनामधून आपोआप दुधाच्या धारा वाहू लागल्या. सगळे त्या दुधाच्या धारा इतक्या तेज होत्या, त्या विशाल धारांना जणू काही दुधाचा पूर आला आणि त्या दुधाच्या धारा वाहत वाहत यमुनेच्या काळ्या भोर पाण्यात आल्या. जणू काही काळं भोर यमुनेचं पाणी. आणि वरून यमुना माता शुभ्र वस्त्र परिधान करून परमात्म्याचं स्वागत करण्याकरता वाहते. पांढऱ्या पांढऱ्यावरून दुधांच्या धारा आणि लतावेलींच्या फुलांनी, काठावरच्या लतावेलींच्या फुलांनी विचार केला, यमुना माता काळी, वरून पांढऱ्या दुधांच्या धारा. पण पांढरे वस्त्र स्त्रिया करता योग्य नाही, म्हणून त्या लतावेलींच्या फुलांनी विचार केला आणि सजवलं यमुनेला. आणि ते वृक्ष म्हणतात, अरे पाहता काय, त्या यमुने मातेला सजवा, ती सुवासीन आहे, तिला पांढरे वस्त्र शोभत नाही. दूध पांढरं आहे, काळं यमुनेचं पाणी आहे, पांढऱ्या दुधाच्या धारा आहे, या पाण्याला सजवा, हिचे वस्त्राला सजवा. लता वेलींची फुलं तुटली, यमुनेच्या डोहात पडली आणि लता वेलींच्या रंगीबेरंगी फुलांनी यमुना मातेच्या वस्त्राला सजवलं. काळे भोर यमुनेचं पाणी, वरून दुधांच्या शुभ्र धारा आणि त्यावरून रंगीबेरंगी फुलांचे गुच्छ. जणू काही यमुना माता भगवान परमात्म्याचं स्वागत करण्याकरता सुंदर वस्त्र परिधान करून उभा राहिली. विठ्ठल पक्ष्यांवर परिणाम झाला. सखे, काय परिणाम झाला? अगं हे पक्षी साधे नाही, हजारो जन्माची साधना आज यांची फलीभूत झाली. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अगं आज या जन्माची, अनेक जन्माचं सार्थक झालं या पक्ष्यांच्या. काय केलं या पक्ष्यांनी? अगं ज्या झाडाखाली परमात्मा वेणू वाजवतोय, त्या झाडावर सगळे हे पक्षी निवांत बसलेले होते. अगं त्या पक्ष्यांनी परमात्म्याच्या त्या वेणू नादनाला पाहिलं आणि ते पक्षी आपल्या घरट्यातल्या पिलांना सुद्धा विसरून गेले. पक्षिनी प्रभाते चारिया सिदाय, पक्षिनी प्रभाते चारिया सिदाय, प्रभाते चारिया सिदाय,
पक्ष्यांवर परिणाम झाला, झाडांवर परिणाम, सगळ्यांवर परिणाम झाला. म्हणून ज्ञानोबराय वर्णन करतात, सबाय अभ्यंतरी अवघा परमानंदू गोविंदू माये गोपालू. अगं पण परमात्मा दिसतो कसा ग? अभंगाच्या सावळे सगुण सकळा जीवाचे जीवना, सावळे सगुण सकळा जीवाचे जीवना, सावळे सगुण जीवाचे जीवना, सावळे सगुण जीवाचे जीवना, सावळे सगुण सकळा जीवाचे जीवना, सावळे सगुण सकळा जीवाचे जीवना, जीवाचे जीवना, सावळे जीवाचे जीवना. घनानंद मूर्ती पाहता हरपले मान, घनानंद मूर्ती पाहता हरपले मान, गोविंद माय गोविंद माय गोपाळ. घनानंद मूर्ती पाहता हरपले मान, घनानंद मूर्ती पाहता हरपले त्या गवळणी चर्चा करतायत. स्त्रियांनी काय चर्चा करावी? ज्ञानोबरायच्या गवळणीतून पाहू काय चर्चा चालली आहे या गवळणीची. अरे गोपी सामान्य नाही, भक्तीचा परमोच्च शिखर म्हणजे या गोपी आहे. भक्तीचा परमोच्च शिखर म्हणजे गोपी आणि ज्ञानाचा परमोच्च शिखर म्हणजे ज्ञानोबराय. या दोघांचा हा संवाद आहे. विठ्ठल विठ्ठल काय चर्चा करावी स्त्रियांनी? अरे सगळ्या भागवतामधून, सगळ्या कीर्तनामधून, सगळ्यातून एवढं शिकावं. काय बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं. मी म्हणतो आयुष्यातून माणसाला फक्त बोलता आलं ना तरी फार झालं, फार झालं. बोलता आलं पाहिजे. देव तुम्हाला काय देतो? काहीच देत नाही. काय देतो देव? काहीच देत नाही. तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा, आजपर्यंत तुम्ही देवाला जे मागितलं ते तुम्हाला मिळालं का? नाही मिळालं. कधीच कोणाच्या अपेक्षा आजपर्यंत पूर्ण झाल्या नाही, कधीच नाही. जगात असा एकही नाही. नाहीतर कोणी हात वर करा की सगळ्या माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या. कधीच होऊ शकत नाही, कधीच नाही होऊ शकत. जशी आपल्याला शेती पाहिजे तशी शेती मिळाली नाही, जसं पाणी पाहिजे होतं विहिरीला तसं पाणी मिळालं नाही, जसा मुलगा पाहिजे तसा मुलगा मिळाला नाही, जशी सून सुनार नाही बोलत काही मिळालं का? तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं का? बरं, इतकी भक्ती करून, इतका परमार्थ करून, एवढे हरिपाठ, काकडे, कीर्तन, भागवत कीर्तन ऐकून कमाल एक कळत नाही, देवाची लीलाच कळत नाही. मरणी दया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणतात एकीकडे देव. पण मरायच्या वेळेला 2 लोकांचा उद्धार केला आणि 2 लोकांचं पतन नाही केलं देवानं. प्राण जाण्याच्या वेळेला आयुष्यभर परमार्थ केला, पण प्राण जाण्याच्या वेळेला गडबड झाली. आयुष्यभराची सगळी साधना केली, आज्या मेळाची आणि भरताची. आयुष्यभर साधना केली पण फळ मिळालं नाही. आणि कमाल तर पहा, ज्याने आयुष्यभर भक्ती केली त्याला फळ मिळालं नाही, आणि ज्यानं आयुष्यभर वेश्या व्यवसाय केला शेवटी फक्त राघोबा म्हणली तिचा उद्धार केला. कमाल आहे देवाची. आयुष्यभर परमार्थ करणारा, आयुष्यभर भक्ती करणारा, अजामिळासारखा आयुष्यभर भक्ती करणाऱ्या भरतासारख्याला त्यांनी पतनाला पाठवलं. आणि आयुष्यभर देह विक्री करणारी वेश्या पण एकदा शेवटी राघोबा 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 म्हणली, ती सुद्धा पोपटाला म्हणली, त्याचा उद्धार केला. अजामिळाने आयुष्यभर काही केलं नाही, पण प्राण जाताना मुलाला हाक मारली, त्याचा उद्धार केला. मग देवाची गडबड काय नेमकी?
देतो काय तू सज्जना? देव कधीच कोणाला काही देत नाही. नामदेव महाराज एका अभंगात वर्णन करतात, देवा उदाराचा राणा म्हणविषयी आपणा सांगत्वा कवना काय दिले. काय दिले रे कोणाला तू? बालमित्र सुदामा विपत्ती पिढीला भेटावया आला तुझला मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळवट मग तया उत्कृष्ट राज्य दिले. आयुष्यभर तुझा मित्र राहिला पण मुष्टीभर पोहे घेतल्याशिवाय त्याला काहीच दिलं नाही. विठ्ठल विठ्ठल काय देतो तू? कोणाला काही देत नाही. अरे काय देतो कोणाला? म्हणशील बिभीषणाला नाही दिली का सोन्याची लंका? पण नामदेव महाराज म्हणतात, मी विचारतो तुला, लंका होती कोणाची? त्याच्या भावाची त्याला दिली. तुझं काय दिलं त्याच्यात सांग. उदाराचा राणा मनविसी आपणा सांगत्वा कवना काय दिले. काही देत नाही. मग त्याची भक्ती का करायची? कशा करता करायची? विठ्ठल विठ्ठल अरे काहीच जर आमच्या मनासारखं तो देत नाही तर मग त्याची भक्ती का करायची? बोला. मिळालं का तुम्हाला तुमच्या मनासारखं? बोला ना. असाच करा, नाही तर असाच करा. हो 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 हो. आमचे बडोगे साहेब म्हणले हो हो हो. शुद्ध बोलले जरा. त्याने काय एका सासऱ्यानं सुनाला हाक मारली, सुनबाई चहा आण बरं. ते म्हणजे हा. सुनबाई जेवायला बरं. ते म्हणजे हा. ते सासर म्हणे गावंढडी इकडे बरं. अगं शिकलेलं घरी आपण एज्युकेटेड लोक आहे असं बोलत असते का? हा म्हणजे मग काय बोलू? म्हणे शुद्ध बोला. हो य. ते म्हणले बरं उद्यापासून म्हणे. उद्या नाही आता म्हणून दाखव. मन हो य. हो य. मन हो य. ती म्हणली हो य. मन हो य. ती म्हणली हो य. मन हो य. संध्याकाळपर्यंत चाललंय. म्हणशील आता हो य. ती म्हणली हा. काय डोमलं म्हण. सज्जना, तुमच्या आमच्या मनासारखं आम्हाला आजपर्यंत कधीच मिळालं नाही. विठ्ठल 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 जर तो आम्हाला काहीच देत नाही तर मग आम्ही भक्ती का करायची? काय देतो देव आम्हाला? सज्जना, ध्यान ठेवून आहे का? तो आम्हाला आमची काही देत नाही. आमच्या संसाराच्या कोणत्याच वस्तू देत नाही. काही देत नाही. माझं वाक्य हे स्मरणात राहू द्या. तुम्ही जी जी इच्छा केली देव तुम्हाला कधीच काही देणार नाही. मग देव आपल्याला देतो काय? तर परमात्मा गीतेत सांगतात, मी भक्ताला काहीच देत नाही, फक्त एक देतो. ददामी बुद्धिमतां. मी त्याला फक्त बुद्धी देतो. त्याला बुद्धीशिवाय जगात दुसरं काही देत नाही. बुद्धी दिलं की त्याला सगळं मिळतं. त्याचा विनाश करायचा त्याला दुर्बुद्धी देतो आणि ज्याचं कल्याण करायचं त्याला सद्बुद्धी देतो. मग लक्षात ठेवा, ज्यावेळेस सद्बुद्धी आली समजून घ्या देवाने दिली, आणि दुर्बुद्धी आली तर समजून घ्या विनाश जवळ आला. विठ्ठल विठ्ठल. आमच्या बुद्धीला जर दुर्बुद्धी सुरू झाली, बुद्धी दुर्बुद्धी आली की मग बोलणंही वाईट येतं. वाईट बोलणं आलं की सगळंच वाईट होतं. म्हणून या गोपींचा संवाद किती गोड आहे पहा. त्या गोपी म्हणतात, अगं तुला माहिती आहे तो कोण आहे? सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन घनानंद मूर्ती पाहता हरपले मन गोविंदू माई. अगं पण तो राहतो कुठं? शून्य स्थावर जंगम व्यापुनी. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. शून्य स्थावर जंगम व्यापुनी. शून्य स्थावर जंगम व्यापुनी. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ.
सगळ्या भूमंडळावर आनंदाचा वर्षाव झाला. सगळ्या वृंदावनामध्ये गोकुळामध्ये आनंदाचा पूर आला. जिकडे तिकडे लोक आनंद व्यक्त करू लागले. जिकडे तिकडे गोपींच्या आनंदाची चर्चा करू लागली. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. सगळीकडे आनंदाचा पूर आला आणि सगळ्या गोकुळामध्ये सगळे लोक जय घोष करतात. नंद घरा नंद भयो जय हो नंद. टाळी सगळे नंद घरा नंद भयो जय हो नंदलाल. वा वा नंद भयो जय हो नंदलाल. हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल. हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की. सगळ्या गोकुळामध्ये आनंदाचा पूर आला. सगळी चर्चा चालली. भगवान परमात्मा आता अनेक लीला करायला लागले. काय काय लीला करतायत परमात्मा. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरते गवळणी बांधिती चरणी देते गारहणी यशोदे साजनी. 2 श्लोकामध्ये शुकाचार्याने सगळ्या परमात्म्याच्या लीला सांगितल्या. हे सखे सकाळच्या प्रहरी सगळ्या गोपी नंदबाबाच्या वाड्यासमोर आल्या आणि गोपींनी यशोदा मातेला गाराणा सांगायला सुरुवात केली. यशोदे काय ग 5-25 गोपी दारामध्ये जमलेल्या पाहिल्या. यशोदा माता बाहेर आल्याने विचारल्या का काय झालं. एक एक सांगा. ती गोपी सांगायला लागली. वसान मुंजन क्वचित समय क्रोध संजात श्रेयम स्वादवत कल्पित योगे मार्कान भोक्षण विभजति सचे नाति भांडम भिनत्ति द्रव्यालाभे सग्रह कुपितो यातुम क्रोशतो कान. किती जणाला कळालं मला कळलं. 2 श्लोकामध्ये सगळ्यात थोड्या सांगितल्या. हे यशोदे काय केलं ग. एक गोपी सांगायला लागली. यशोदे तुला काय सांगावं. म्हणजे काय झालं. काल सकाळी आमच्या गोठ्यातल्या गायी चरून वापिस आल्या संध्याकाळी. बर मग संध्याकाळी आला गोठ्यात बांधल्या. म्हणजे मग हा तुझा पोरगा कुणीकडून आला आणि कुणी सगळ्या गायी सोडून दिल्या. बरं मग गायी सोडल्याचं काही नाही वाटलं ग. म्हणे मग कुंभाराचे गाढ बांधले ना आमच्या गोठ्यात उभं केले. म्हणे मग सकाळी 4 वाजता आमचं म्हातारं दूध काढायला उठलं. म्हणे मग बकेट घेऊन पाण्याची बकेट घेऊन दूध काढायला गेलं. म्हणे मग त्या गाईच्या पाठीनं हात फिरायचे. गाई म्हणून गादड्याच्या मनालाच म्हणजे गाई बुट्ट्या कस का झाल्या करू. म्हणे मग दूध काढायला बसलं. मग असं पाण्याचा शिपका. म्हणे मग ते गादडा असं होतं तर असं झालं. म्हणे मग अगं मग काय कथा आहे का. त्या धोनीसारखी बॅटिंग केली का धड्यानं म्हातारा 8 दिवसानं काढली. ते एक गोपी म्हणे तर काहीच नाही. काल मी रांगोळ काढीत होते. 8 टिपक्याची रांगोळ काढली. माझ्या मागून येऊन उभा राहिला. मला म्हणलं एक गोपी तुला नाही काढता येत मी काढून दाखवू. म्हणलं दाखव. तर मला म्हणला तिकडं तोंड कर. म्हणे मग मी तिकडं तोंड केलं. म्हणे मग अगं मग काय चट्टी काढीन काढले रांगोळीवर मुतलं. अष्टदळ काढले अंगानी वरी मुते चक्र पाणी. एक एक गोपी सांगायला लागली गारानं. पण यशोदा मातेला काहीच खरं वाटे ना. यशोदा माता म्हणते अगं 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे
काचे घेता आडके गोकुळच्या नारी काटे काचे घेता आडके गोकुळच्या नारी काटे काचे घेता श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. खूप गाराने सांगितले पण आईला काही खरं गाराने वाटत. आई आईच असते राव. थोडा आवाज द्या. बाबा बाबा ते चालत नेमकंच झालं आता यारे भाऊ. आत्ताच सांगितलं एका कीर्तनात टाळकऱ्याच्या अंगात आलो. असं अंगात आलं. दोन लोकांना ऐका ना गडी. दोन जणांनी इकडचा हात धरला एकाने इकडचा हात धरला. एक जण त्याच्या कमरेला मिठी मारली तरी गडी कमराला नका धरू. लोक म्हणे कोण बिड्या मोडा त्या कशात बिड्या बापला त्या बिड्याचा कोणता देव हे. आईला कोणतंही गारानं सांगितलं पण आईला खरं वाटत नाही. तेव्हा तुम्ही पहा आई आई असते राव. आई आई असते. किती मुलांनी काही करू द्या पण आईला ते खरं वाटत नाही. काहीच नाही खरं वाटत. एक आई मला सांगत होती म्हणे महाराज सगळ्या गावातले मुलं बिघडले पण माझा मुलगा बिघडला नाही. माझा मुलगा तंबाखू खात नाही, बिडी पित नाही, सिगरेट पित नाही, येडवाकडं खात नाही, दारू पित नाही, खोटं बोलत नाही, इकडं तिकडं जात नाही, मोबाईल पाहत नाही, टी व्ही पाहत नाही, पिक्चर पाहत नाही. फार चांगला पोरगा. म्हणलं किती वर्षाचा आहे. म्हणे आता 3 महिन्याचा. म्हणलं बाई जरा मोठं होऊ दे ना. पण त्याच हुशार. एक जणाच्या घरी दूध घ्यायला गेलो. ती मावशी तिला विचारलं म्हणलं मावशी किती मुलं आहे तुम्हाला. त्या बहीण लगेच बयाच्या नाकाला रडायची बट नाही काय पण कधी रडू पुढं रडून कधी रडू. संध्याकाळी जर एखादा 8 वाजता म्हातार मेला ना मेल्याबरोबर इतक्या रडत्या. आता सगळ्याच खरं नाही रडत. एखादी खरं रडतील बाकीच्या पाहुण्या रावड्याकडे पाहत्या. पाहुण्याने तिच्याकडे पाहिलं 8 वाजता मेला मग घंटाभर खूप रडा द्या पण मग रातभर रडायला रिकामी आहे का. मग अशा कुठंतरी जागा पाहत्या. लोंडकाला इकडे तिकडे पाहत. ते म्हणते बाई इथंच लोंडका ना. ते म्हणलं बाई ते बसलेला आहे ना. अशा जागा पाहत्या. आणि 4 वाजता 4 वाजले मग पुन्हा कार्यक्रम सुरू होतो. उठान बाबा ज्ञान गुळणा करून पान तुमच्या सुनांच्या केला ना. मी म्हणतो खरंच त्या म्हाताऱ्यानं उठावा आणि हिच्याच अंगावर गुळणा फेका. जिता होता तर त्याला चहा नाही बाजारातून आणलेलं बिस्किट लपून ठेवलेलं. आता उठान बाबा. त्या म्हाताऱ्यात जर बाजार भरला ना मी म्हणतो पुढच्या वर्षी एक कीर्तनावर म्हातारा दिसायच नाही. पोरं डुग्यात घालून टेम्पूत घालून येते आणि तिथून बायकोला फोन करते हॅलो 250 मागितलं ही म्हणते देऊन टाका वापिस आण नका. अरे रात्रंदिवस समाजात फिरतो आम्ही चित्र पाहतोय. 50% मुलं आई बापाला आज बोलत नाही आणि 50% बोलतात ते नीट बोलत नाही. काय करा. आई बापाचे कान तरसून गेले. कधीतरी पोरगा विचारील, कधीतरी मुलगा जवळ येऊन बसेल, कधीतरी म्हणेल बाबा काय लागतं तुम्हाला, कधीतरी विचारील आई चालती का दवाखान्यात, कधीतरी बोलन
या एका आशेनं आईबाप जिवंत आहे राव, एका आशेनं जिवंत आहे. या महाराष्ट्राच्या आणि या भारताच्या भूमीत वृद्धाश्रम हा शब्द चुकीचा आहे, शब्द चुकीचा आहे. मी खोटं बोलत नाही. व्यासपीठावर उभा आमच्या जालना जिल्ह्यात एक जज आहे, माझे मित्र आहे, त्याची सख्खी आई औरंगाबादच्या सध्या वृद्धाश्रमात सध्या आहे. काय चाललंय? कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे, परमार्थाचा विस्तार झाला पण परमार्थाची खोली व्हायला तयार नाही. विठ्ठल भोळं असतं हो, आईचं मन भोळं असतं. 3 मुलं असतात. संध्याकाळ रात्र झाली की माय सगळ्या मुलांच्या दारात तिची नजर जाते. एखाद्या मुलाच्या दारामध्ये मोटरसायकल दिसली नाही तर म्हातारी घरात जाते बाहेर येते, घरात जाते बाहेर येते, घरात जाते बाहेर येते. म्हातार म्हणतो अगं काय करते ग? अहो अजून भाऊ आला नाही, सकाळपासून गेला गंगापूरला, अजून आला नाही. येईल ना मग, तुला विचारित नाही, कधी बोलत नाही, त्याच्याकरता वाट पाहत बसली. जेवून घे. ते म्हणते नाही हो भाऊ गंगापूरला गेला, अजून आला नाही, तो आला की मग जेवण. अगं तुला विचारित नाही, तो बोलत नाही, काय तू एवढा वेळी माया लावून बसली? ती म्हणते नाही हो 9 वाजले, भाऊ अजून आला नाही. येईल ना मग. नाही हो तो गण चांगला आहे पण ती. अरे पण जो येईल जाऊ. ती म्हणते नाही हो 9 वाजले अजून आला नाही, तिकडून येताना तो तसा येत नाही. एका डोळ्यात अश्रू आहे आणि एका डोळ्यात हसू आहे. ही समाजाची चित्र आहे. रात्रंदिवस आई बाप त्या मुलांच्या सेवे करता, त्या मुलांच्या काळजी करता, झटतात, आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात त्या मुलांबाळा करता, आणि मुलाबाळांना त्यांचं काहीच वाटत नाही. ही तर एक विचित्र कथा आहे. विठ्ठल वृद्धाश्रमात टाकली माय. प्रत्येक महिन्याला साहेब भेटायला जातो आणि बाप आईला भेटायला मुलगा आला की त्या मुलाने 500 रुपये आईला द्यावं. त्या म्हातारीला 500 रुपयाची नोट सांभाळून ठेवावी. 20 वर्षापर्यंत असा नियम चालला. प्रत्येक महिन्याला सुट्टीच्या दिवशी मुलांनी वृद्धाश्रमात भेटायला यावं, आईच्या पाय पडावं, 500 रुपये द्यावे. आईना त्या पोराच्या तोंडावर हात फिरावा, बेटा रडू नको, परिस्थितीच अशी आहे, काय करशील तू, तुला एकीकडं बायको आणि एकीकडं माय, रडू नको पोरा, पण महिन्याला भेटायला येत जा. रविवार आला की माझे डोळे तुझ्या वाटेकडे असतात, रविवार आले की माझी नजर तुझ्या वाटेकडे असते. प्रत्येक रविवार जवळ आला की मी गुरुवारपासून दिवस मोजते. अरे तुझी वाट पाहण्यात माझं आयुष्य चाललं, पण हे पाय रविवार चुकू नको बाबा, रविवार माझा प्राण आहे, रविवारी तू येत जाय, फक्त रविवार सोडू नको. प्रत्येक रविवारी मुलांनी बरोबर जावं. मुला धार्मिक होता, पण कुटुंबात कधी कधी अशी परिस्थिती होती, ना विलाजाने आई बापापासून वेगळं राहावं लागतं. प्रत्येक रविवारी जावं, मुलांनी पाय पडावे, आईनं तोंडावून हात फिरवावा. काय माईचं काळीज असतं. ज्यांनी बाजूला लोटलं, ज्यांनी घरातून काढलं, ज्याला आपली अडचण होते, त्या मुलाच्याही तोंडावरून हात फिरवताना तेवढाच भाव आणि तेवढीच माया असती. तिचं नाव माया असतं. प्रत्येक महिन्याला 500 रुपये द्यावे, आईनं जवळ ठेवावे. दहा 15 वर्ष असा नियम चालला. तुमच्या डोळ्यातले अश्रू सांगतायत तुमचं आई बापावर प्रेम आहे राव, फक्त काही अडचण आहे. प्रत्येक महिन्याला मुलांनी 500 रुपये द्यावे, आईना सांभाळून ठेवावे. प्रत्येक रविवारी चातकासारखी वाट पाहावी. आणि एक दिवस असा आला, शनिवारी आई मेली. मुलाला फोन गेला, लवकर या तुमची माय मेली. मुलगा हातातलं काम सोडून पळत आला.
मुलांना बायकोला घेऊन सोबत पळत आला. वृद्धाश्रमातली माय मेलेली एका अंथरुणावर पडलेली पाहिली. मुलगा आईच्या पायावर डोकं टेकून रडायला लागला. आई, जिवंत असताना हा नालायक पुत्र तुझ्या पोटी जन्माला आला, तुला सांभाळू शकलो नाही. तू होती तोपर्यंत तुझं महत्व कळालं नाही. तुझी अडचण मला घरात झाली. मुलांच्या सांगण्याहून, बायकोच्या सांगण्याहून तुला मी दूर लोटलं. ज्या कुशीत मी जन्म घेतला, ज्या पोटात लहानचा मोठा झालो, त्या पोटाला मी दूर लोटलं. आई, माझ्यासारखा नालायक कोणी नाही. तू देशील तो श्राप मी स्वीकारील. आई, पायावर डोकं टेकून रडायला लागला. पण पायाखाली हात घातला तर त्या म्हातारीना एका साहेबाकडून 2 ओळी लिहून घेतल्या होत्या. ती चिठ्ठी उघडली आणि त्या चिठ्ठीमध्ये वाक्य पाहिलं आणि तो चिठ्ठी वाचू लागला. त्या चिठ्ठीमध्ये आईना मुलाकरता लिहिलं, बाळा, गरिबीत दिवस काढले रे आम्ही. तुझा बाप लोकांच्या कामावर होता, त्यांनी माती भरावी, मी टोपलं उचलावं. मिठा संग आम्ही भाकरी खाल्ल्या. अरे, आम्ही कसे कसे दिवस काढले आम्हाला माहित आहे. तुझी वाट पाहत पाहत आयुष्यभर आम्ही तुझं कल्याण व्हावं याकरता खूप प्रयत्न केले. कसे दिवस काढले आम्हाला माहित आहे. पण बेटा, प्रत्येक महिन्यात तू 500 रुपये देत होता ना, ते मी सांभाळून ठेवले. कशा करता विचारशील तर आता तरी तुला थोडे संस्कार आहे म्हणून तू प्रत्येक महिन्याला मला 500 रुपये देत होता. पण जेव्हा तुझे मुलं मोठे होतील, कदाचित तुला महिन्याला 500 रुपये सुद्धा देणार नाही. तेव्हा ह्या माईचे जमा केलेले पैसे तुला कामं येतील. याला माय म्हणतात, आई म्हणतात. विठ्ठल काय सांगता गाराने ग गोकुळच्या मारी, श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याचे संगत सोडा गे गोकुळच्या, याचे संगत सोडा गे गोकुळच्या. एक सांगू का, या मुलापेक्षा मुली तरी बऱ्या राव. मी सुद्धा गृहस्थी माणूस आहे. काय मुलीचं प्रेम राहतं राव. बाप जर बाजाराला निघाला ना तर मुलगा पळत येतो, सांगतो, बाबा बाबा बूट नाही, बूट पाहिजे. बाप पिशवी घेऊन निघतो आणि पाठीमागून मुलगी पळत येते. सगळ्या घरात समजदार पात्र जर कोण असेल तर ती घरातली मुलगी असते. ती पण पळत येते, अण्णा माझ्या पायातली चप्पल तुटली, जमलं तर घेऊन या. बाप बाजारात जातो, पहिला गेल्याबरोबर पहिला बूटच घेतो, कारण पुढं बुटाच काम राहतं ना. गेला की पहिला बूट घेतो मुलाचा, सगळा बाजार करतो. पण मुलीच्या चपला घेताना पैसे संपतात. घरी येतो, पिशवी टेकली, मुलगा पळत येतो, पिशवी पालथी करतो. आणि जेव्हा मुलगा बूट घेऊन पळून जातो तेव्हा ती मुलगी तशीच उभा राहते, पिशवी चप्पल दिसत नाही. तेव्हा ती पोरगी रडत नाही, बापाच्या जवळ येते. बाप मुलीला जवळ करतो, तिच्या तोंडाला हात फिरवतो, पोरी या बाजारात पैसे संपले, पुढच्या हप्त्यात गेलो की पहिली चप्पल तुझी घेईल. पोरी पोरगा फार रडतो म्हणून त्याच्याकरता आणलं ग. पुढचे तू समजदार आहे ना, पुढच्या हप्त्यात तुला नक्की मी चप्पल आणीन, फक्त तू आता एवढे 7 दिवस धकव. तेव्हा त्या बापाच्या, थकलेल्या बापाच्या तोंडावर हात फिरवत ती मुलगी काय म्हणते माहिती आहे? ती म्हणते, बापा माझी चप्पल अजून बरी आहे, तुमची बन्याल फाटली, 15 दिवस झाले फाटलेली बन्याल घालता, तुम्ही पहिली बन्याल घ्या. काय जाते, मुलगी नांदायला जाऊ द्या. दगडासारखा बाप रडायला लागतो. मुलगी नांदायला गेली, निघाला. जो आयुष्यात कधी रडला नाही तो बाप सुद्धा, दगडासारखा बाप सुद्धा रडायला लागतो. मी म्हणतो, ज्याला मुलगी झाली नाही तो बापच झाला नाही. ज्याला मुलगी झाली नाही ती आई झाली नाही. ती मुलगी निघते, सगळे लोक रडतात, स्त्रिया रडून मोकळे होतात.
नाही. बाप उलट्या पावलाने घरात जातो. एका कोपऱ्यामध्ये मुंडकं घालून गळ्यातल्या उपरण्याने डोळे पुसत उभा राहतो. मुलगी पाठीमागून येते, बापाच्या पाठीवर मान टेकवती, डोळ्यातल्या अश्रूने बापाची पाठ ओली चिंबवते. तेव्हा बापाचा बाण फुटतो. बाप छातीला लावून पोरीला रडतो आणि जाताना म्हणतो, पोरी तुझा हुंडा कमी राहायला द्यायचा, काही मागितलं तर मला फोन कर, मी देईल, तोंडातला घास विकतील, तुझ्या करता काही करील. आणि तेव्हा मुलगी निघते आणि जेव्हा पोरगी निघते ना, कन्याचा सराशी गाये, कन्याचा सराशी गाये, निघते मुलगी. तेव्हा दगडासारखा बाप सुद्धा रडायला लागतो. पूर्वीचा काळ आहे, पूर्वीचा द्रष्टांत दिला तुकोबर आहे ना. मुलगी निघाली की मग ते गाडी बैलात वरात निघायची. मुलाचं तोंड समोर असायचं, मुलीचं तोंड मागं राहायचं. मुलगा पुढं पाहायचा, मुलगी मागं पाहिजे. मग ती निघाली की मग तिची नजर आपल्या घराकडे असायची. ज्या घराच्या अंगणात लहानची मोठी झाली, ज्या घराच्या अंगणात खेळली, ज्या घराच्या अंगणात वाढली, त्या घराला पाहत पाहत ती मुलगी रडत निघायची. जेव्हा ती निघायची मग तिची नजर बापाकडे जायची. बाप उपरण्याने डोळे पुसत उभा असलेला दिसायचा. एका महिन्यापासून पायाला भोवरा बांधल्यासारखा गरगर 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 फिरणारा बाप थकून बसलेला दिसायचा. ती आई 3 दिवसापासून ज्याच्या त्याच्या पाय पडत असताना, ज्याला त्याला कुंकू लावत असताना थकून गेलेली आई दिसायची. थोडा इथं आवाज द्या. भावाकडं पाहायची, ज्या गाईचं दूध काढायची त्या गाईला पाहायची, मग रडत निघायची. मैत्रिणीला पाहायची, गाडी निघायची. देवळाकडे तिची नजर जायची, देवळाकडं पाहायची. वेशीकडे नजर जायची, वेशीकडे पाहायची. सगळ्यांना पाहत पाहत ती मुलगी निघायची. मग नांदायला गेली ना, आणि 2 दिवसांनी 4 दिवसांनी कोणी माहेराचा माणूस भेटला, तिला देव भेटल्याचा आनंद व्हायचा. आणि ती भेटले की पहिलं घरात आणायची. आणि पहिला प्रश्न तिचा असायचा, मुलीचा आजही पहिला प्रश्न असतो, अहो दादा सकाळी आमच्या पप्पाकडून आले का, माझ्या अण्णाकडून आले का? म्हणतो हो पोरी. कसे अण्णा? ती चांगले. तुम्हाला शपथ आहे माझी, खरं सांगा. तो म्हणतो पोरी शपथ कशाला घातली, काय झालं? अरे 4 मुलं आहे तुझ्या बापाला, सगळ्यातून वेगळे राहतात तुझे माय बाप. आजही तुझी माय लोकांच्या शेतात कामाला जाती, आजही तुझा बाप लोकांच्या शेतात शेण काढायला जातो. आजही त्या म्हाताऱ्यांचं काम संपलं नाही पोरी. रात्र दिवस आजही कपाळ कष्ट करतात. 10 कोसावर असणाऱ्या मुलीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात फक्त दुर्दशा ऐकून. पण 10 फुटावर असणाऱ्या मुलांना काहीच वाटत नाही. हा मुलात आणि मुलीत फरक आहे. विठ्ठल विठ्ठला आई म्हणते, अरे का घराने सांगताय सगळे? आता सगळे रडले, आता काही पुढे कीर्तन करण्याचा चान्स राहिला नाही. सगळ्यांनी विनंती केली, हे देवा, अरे इतकं खोड्या नको करू, आम्ही राहाव का जाऊ इथून? आम्ही राहणार नाही इथं असं केलं तर. एक गोपी म्हणली, अगं असं काय करता, ये म्हणा माझ्या घरी. आणि परमात्माने तिच्या घरी खोडी केली. काय काय खोड्या केल्या, अजून 2 तास त्याला पाहिजे, पण सगळ्या खोड्या इथं संपल्या असं समजून एक दिवस आई परमात्माला सांगते, हे कृष्णा, अरे खोड्या दे टाकून बाबा, काय करतोय असे?
जोडणी जमल्या गाराने सांगू लागल्या. यशोदा मातेला विचारलं, कागद तुम्ही सांगा काय उपाय करू. एक म्हातारी गोपी म्हणली, यशोदे एक कर. म्हणजे काय, कशाने जेव्हा गुण येत नाही ना तेव्हा सकून पाव. सकून तुमच्याकडे काय म्हणतात, सकून त्याचे ते असं ते सूप धरते, अशा सूप इथं आहे कोणी पाहणार आहे असल्या, जाऊ द्या असं सूप धरत्या. मग अशा अशा हाली द्या. खंडोबाचं आहे का, खंडोबाचं मोकळी गुढी द्या, मोकळी गुढी द्या. तीच आली तीन तीच नाही, मोकळी गुढी द्या, मोकळी. मोकळं बोला, मोकळं बोला. सकलादी बाबाचं आहे का, सकलादी बाबाचं आहे, मोकळं मोकळं. सायलानी बाबाचं मोकळं मोकळं मोकळं. हे देव का, हे कळलं का. शाबाश विठ्ठल. ज्या पाहणारे असतील ना त्यांना एकच सांगतो, जर तुमच्याकडून कोणी पाहायला आलं तर त्याला म्हणा, बाई आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजचं निघलं, वारीला जाय, तिची वारी तरी होईल. काय जाईल बाबानं सांगलाय कोणी काढाय. तिला म्हणा, बाबा ए बाई, अरे देहूच्या तुकाराम महाराजचं निघलं. तिला म्हणा, बाई पैठणच्या नाथ महाराजचं निघलं. सकूनच सफल झालं. ती गोपी म्हणले, यशोदाईचं सकून पाय. आणि मग सकून पाहिलं, गणपती बाप्पाचं निघालं. आणि यशोदा माता म्हणले, गणपती बाप्पा जर मुलांनी खुडी नाही केली तर 1000 नैवेद्य देईन, 1000 मोदकाचा नैवेद्य देईन. आणि 1 मास त्याने खुडी नाही केली. 1 महिना खुडी बंद झाली. आणि मग भगवान परमात्मा एक दिवस आई मंथन करण्याकरता बसली आणि घरातच खुडी केली. तेव्हा आई म्हणते, कृष्णा आता इथं राहू नको, तू गोकुळामध्ये गाई चारण्याकरता जा. परमात्म्याला अति आनंद झाला आणि परमात्मा गाई चारण्याकरता निघाले. पेद्या सुदाम्या मधुमंगल काय रे कृष्णा, अरे तुम्ही गाया घेऊन सारे सगळ्या मुलांनी यमुनेच्या काठावर खेळ खेळायला सुरुवात केली. कोणते खेळ, मांडियेला डाव पोरा हो तू 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 तू, मांडियेला डाव पोरा हो तू 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 तू, मांडियेला डाव पोरा हो तू तू तू, नको खेळू डाव पोरा. सगळे भोजन करू. सगळ्या मुलांना एकत्र केलं, सगळ्यांचा काला एकत्र केला. बिभ्रत बेनुम जठरपटयो शृंगवेत्रे जगक्षे वामे पानो मसरण गवनम तत्फलांगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरसुरधो आसयन् नर्मभिस्वे स्वर्गे लोके मुषत बुग्भुजे
यज्ञ भुगबाल केली बोला पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली गेल्या 7 दिवसापासून चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज या ठिकाणी पूर्ण होतोय. सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या मदतीनं, सगळ्यांच्या श्रद्धेनं अतिशय भव्य दिव्य रूपामध्ये आपल्या या परिसरात सगळ्यांनी खूप सुंदर या ठिकाणी सप्ताह केला. सगळे परिचित लोक आहे. इथं माझे सगळा परिचय आहे. श्रीमद भागवताच्या निमित्ताने तुमचा सगळ्यांचा परिचय झाला. तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रण दिलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जवळच कथाचा आता पडू द्या का देऊ, आता पडू देऊ नका. तुम्हाला काही अडचण आली तर मला सांगा बरं का जेव्हा काही अडचणी होत्या. नाही फक्त आर्थिक मदत सोडा बरं का, ते यांच्याकडे जायचं. पण तुम्हाला कोणती महाराजाची अडचण आली, वादकाची अडचण आली, काही अडचण आली, श्रीहरी महाराजला कधी फोन करा. तुमची सगळी अडचण 1 दिवसाच्या आत मुक्त होईल. आणि यावर्षी आपल्या या सप्ताहाला श्री आदरणीय संभाजी पाटील डोणगावकर यांनी अन्नदानाकरता मदत केली. राजकीय क्षेत्रामध्ये असून परमार्थिक क्षेत्राला मदत करणं म्हणजे एक विशेष आहे. त्यांचं वाडवडिलांची पुण्य समजा. वाडवडिलांची पुण्य जेव्हा पाठीमागे असते तेव्हा मुलांना भक्ती मार्गाकडे जाण्याची इच्छा होत असते. आईबापाची इच्छा, आईबापाची भक्ती आणि आईबापाचं परमात्माविषयी प्रेम हे दर्शवतं की मुलगा सुद्धा आता परमार्थ मार्गाला पुढे जातोय. आमचे संभाजी भाऊने यावर्षी या ठिकाणी मदत केली आणि मला माहीत आहे ते कधी नकार देणार नाही. होकार चुकीनं आलं बरं का, कधी नकार देणार नाही. त्यांची मदत अशीच आपल्या या सप्त्याला मिळत राहावी. सगळ्यांचं सहकार्य असं मिळत राहो. माता भगिन्यांनाही प्रार्थना आहे, दरवर्षी सप्ताह होतोय, या सप्त्याला सगळ्यांनी मदत करा. शारीरिक मदत झाल्या आणि मला असा अनुभव यावर्षी की आता यावर्षी संख्या खूप वाढली. कथा असो, कीर्तन असो, ऐकायला खूप लोक येत आहेत. संख्या वाढली लोकांची. म्हणून देवाला मी प्रार्थना करतो की देवा यावर्षी जसा नको देवा, हे नाही आले लोक तरी चालतील, आम्ही फक्त टाळकरी कीर्तन करून घेऊ, पण सुजलाम सुफलाम होऊ दे, भरपूर वर्षा होऊ दे, भरपूर वृष्टी होऊ दे, अशी अवकृपा कधी करू नको. एवढीच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो आणि माझी सेवा या ठिकाणी थांबवतो. जय विठ्ठल जय विठ्ठल जय धरिला कृष्ण मनी अवगाजनी प्रकाश तू एकामेका वैष्णवनिका ब्रह्मादिका उत्तम लोकादा. मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.